नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर तुमचं मृणालीज मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आमचा खूप धावपळीचा दिवस आहे. आम्हाला आज 2 लग्न अटेंड करायची आहेत आणि माझ्या आत्याच्या मुलीला मुलगी झाली आहे, तर तिलाही बघायला जायचं आहे. तर चला मग आपण जाऊया, निघूया. चला, आणि गाडी बाहेर काढून ठेवली आहे, गेट लावून घेऊ आपण. चला चला चला, उशीर झालाय. ऊन खूप आहे ना, त्यामुळे खूप त्रास होतो. पोरांना नाही घेतलं आम्ही सोबत, तर साहेब आणि मीच जाणार. साहेब चला मग निघायचं. चला मित्रांनो, निघूया आता आपण. तर ह्या रोलला जास्त असे कंटेंट नाही आहेत. जे आम्हाला आता आवडतील ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. आणि तुम्हाला हे आता आमच्या जे रिलेटिव्स तिथे लग्नात असतील त्यांना भेटवतो. चला मग, कसं नवीन नवीन रिलेटिव्स भेटले ना, तर आपल्यालाही खूप आनंद होतो आणि तुम्हाला हे होईल. आता आम्ही पोहोचलोय नागपूरमध्ये. नागपूरच्या ताराबाद रोडला होतो. बरीच डेव्हलपमेंट झाली ना. मी खूप वर्षानंतर आली नागपूरला. बघितलं का केवढं मोठा लहान आहे सुपर मार्केट, सुंदर एकदम. मी इथं होती ना, 6वीला होती साहेब, बरं का, इथे शिकायला. माझ्या आत्या राहतात माझ्या नागपूरला, ज्यांच्याकडे आपल्याला थोडं वेळ जायचंच आहे. तर मी इथूनच सायकलीवरती जायची आणि इथून आहे ना, इथून असा छोटा रोड राहायचा, कच्चा रोड. इथून एक शॉर्टकट स्कूलमध्ये. आणि हे लेव्हेंडर कलरचा आदर्श शिक्षण संस्था दिसली का तुम्हाला? तिथं आमचा क्लास राहायचा, सावंत सरांचा. सावंत? हो, सावंत. मी आणि विवेक दोघं सोबत राहायचो नेहमी, क्लासमध्ये पण सोबतच आणि एकाच वर्गात होतो. बरीच गर्दी ना आज मोठी तारीख आहे वाटतं. आम्ही आनंदपुरात पोहोचलोय आता. आनंदपूर गावामध्ये मंदिर खूप सुंदर आहे, खूप शांतता आहे. दुपारचं ऊन पण भरपूर आहे आणि खूप छान वाटतंय. हे असे वट्टे खूप कमी बघायला मिळतात नाही का? लग्न लागलंय, नवरदेव नवरी त्यांचे बिझी झाले. हे आमचे काका, म्हणजे आमचे सगळ्यात मोठे पप्पाच म्हणता येतील. माझ्या ननंदबाईंचे सासरे, ह्या सासूबाई आहेत. पाहुणे मंडळी, ह्या ननंदबाईंचे सासरे आहेत. ते पण माझे काकाच. आणि ह्या त्यांच्या ननंदबाई म्हणजे माझ्या बहिणी. ही आपले साहेब नेहमी ते. तर काका, कसं झालं लग्न? क्या अतिशय छान झालं. तुम्ही खूप सुंदर बोलले का? एकदम मस्त वाटलं. आणि तुम्ही ते शिवाजी महाराजांची जी आरतीची परंपरा पाळण्याचा प्रयत्न करताय, खरंच खूप सुंदर झाली आणि मजा पण आली. तुम्ही तो शूट टाकणार आहे फ्रेंड्सला दाखवायला. ओके, धन्यवाद. चला मग भेटूया. भाऊ पण पुण्यावरून आलेले आहेत. ननंदबाईंना जमला नाही आमच्या दिदींना. तुम्हाला ननंदबाईंना भेटवलंच आहे, विकूची मम्मी ब्लॉगमध्ये बघितलंच आहे. तर त्यांना नाही जमलं लहान बाळामुळे. तर माझे नंदाई आलेले आहेत, भाऊ ते. भाऊ, कसं वाटलं एवढ्या दूरचा प्रवास? काय वाटलं तुम्हाला? म्हणजे दूरचा प्रवास एकदम सुखकर झाला. आनंद भेटले. उशीर झाला. उशीर झाला. चला येऊ का? लग्न वेळ सापडले. छान झालं लग्न. 啊。
आता निघालोय आम्ही लग्नावरून. छान वाटलं खरंच, खूप सुंदर. एक शेतकऱ्याच्या घरातलं लग्न होतं, पण खरंच खूप सुंदर झालं. आणि त्यात जी त्यांनी एक गोष्ट ॲड केली ती म्हणजे शिवरायांची आरती. ती खरंच अप्रतिम होती. खरंच ती म्हणजे प्रत्येक लग्नामध्ये ती एक परंपरा राहायला पाहिजे, आणि ती म्हणजे रूढी परंपरा राहायला पाहिजे, म्हणजे कायमस्वरूपी सगळ्यांनी स्मरणात ठेवायला पाहिजे. ते खरंच खूप सुंदर होतं आणि खूप अप्रतिम, म्हणजे बोलायला शब्द नाही, इतकं छान झालं ते लग्न. कसं वाटतं साहेब? एक नंबर. आणि ती आरती काय वाटली तुम्हाला? आरतीबद्दल काही दोन शब्द? एकदम भारी. एकदम भारी. 2 शब्द बोलले, एकदम भारी. चला मग आता नामपूरला जाऊया. शेतात लग्न असल्यामुळे खरंच खूप मजा आली. नाही तर नेहमी सर्वच याच्यात घेत असतात, नेहमी मंगल कार्यालय, कोण ज्याच्या त्याच्या पद्धतीने हॉल बुक करतं. हे शेतात बऱ्याच दिवसांनी शेतातलं लग्न बघितलं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे शिवरायांची आरती. खरंच खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं. तर आता आम्ही पोचलो होतो माझ्या आत्याच्या घरी बाळ बघायला. तर चला बघूया आपण बाळ. आता तिची चुळबुळ सुरू झाली. ही आत्या आहे माझी, हे मामा आहेत. दिसतंय का? हो मग. दीदी हाय. साहेब बसले बाळाला बघायला. काय कसं वाटतंय? आता रस प्यायला थांबलेलो होतो आम्ही. साहेब म्हटले चला आपण रस पिऊया म्हणून. साहेबांकडून ट्रीट देत आहे साहेब मला. मसाला टाका ना थोडा, छान लागायचं. मला पण द्या थोडंच थोडंच, बस बस. तर आता आम्ही निघालोय मालेगावला जाण्यासाठी. उसाचा रस खरंच खूप छान होता, मस्त होता, नॅचरल होता. तर आता आईंचाही फोनवर फोन येत आहेत की शंभू खूप रडतोय, तर लवकर या म्हणून. तर आज खूप धावपळीचा दिवस होता. तर आता आम्ही मालेगावला चाललोय. तर चला मग आता निघायचं मालेगावला. आजचा दुसरा दिवस आहे, कारण काल तिकडून परत आल्यानंतर शंभू एवढा रडत होता की त्याने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं होतं आणि आईची पण चिडचिड झाली होती. तर त्यामुळे ब्लॉग एंड करायला जमलंच नाही. तर त्यामुळे म्हटलं आता एंड करूया. तर चला मग, तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉगपर्यंत बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.